नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 24 जून 2026. तर हे पाहू शकता मी माझ्या शेतामध्ये. आमच्या इकडं जवळपास सकाळपासून आमच्या भागामध्ये जालना जिल्ह्यामध्ये इकडं घनसावंगी आष्टी सगळीकडे जवळपास विदर्भात देखील सगळीकडे पाऊस बऱ्याच ठिकाणी रात्रभर चालू होता आणि आता देखील सुरूच आहे. राज्यातल्या सर्वप्रथम शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज 24 तारखेपासून हे पावसाचा जोर आणखीन वाढत जाणार आहे. म्हणजे 24, 25, 26 असा वाढत जाणार आहे आणि जवळपास 10 जुलैपर्यंत म्हणजे 10 जुलैपर्यंत चांगला असा सगळीकडे पाऊस पडणार आहे. सगळ्या शेतकऱ्याची पेरणी होणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज देखील पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश, मराठवाडा सगळीकडे काय होणार आहे म्हणजे हे पाऊस काय होणार दररोज. आज सकाळी वेगळ्या भागात, दुपारी वेगळ्या भागात, रात्रीच्याला वेगळ्या भागात असं करत करत सगळीकडे हे पाऊस जाणार आहे आणि सर्व शेतकऱ्याची पेरणी होणार आहे. म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. शेतकऱ्यांना घाबरू नका. यावर्षी पेरणी होणार म्हणजे होणार. तुम्हाला एक म्हटलं होतं ना, 1 जूनच्या शेवटच्या आठवड्यात एक टप्पा राहील, जुलैचा पहिला टप्पा एक राहील आणि जुलैच्या 10 जुलै ते 15 जुलैमध्ये एक टप्पा राहील. पण सगळ्या शेतकऱ्याची पेरणी होणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. खास करून परत एकदा सांगू इच्छितो, आज देखील मुंबई, पुणे, घाटमाता, नाशिक ह्या पट्ट्यामध्ये रायगड पासून रत्नागिरी ह्या पट्ट्यात आज जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे. आणि त्याच्यानंतर काय होणार आहे की ते पाऊस संभाजीनगरकडे, उत्तर महाराष्ट्राकडे, जळगाव जिल्हा, धुळे जिल्हा, नंदुरबार जिल्हा, नाशिक जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा, बीड जिल्हा, परभणी जिल्हा, जालना जिल्हा, बुलढाणा जिल्हा, अकोला जिल्हा, अमरावती जिल्हा, भंडारा, वर्धा, नागपूर, यवतमाळ सगळीकडे हे पाऊस काय होणार आहे. ह्या जवळपास या 3-4 दिवसामध्ये 30 तारखेपर्यंत सगळीकडे पडणार आणि सगळ्या शेतकऱ्याच्या पेरण्या लागणार आहे. म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. अचानक वातावरण बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद.